सर्व संतांनी संतांच्या मतीमध्ये असलेला अनुभवातून प्रत्येक शब्द ब्रह्मशब्द बाहेर पडलेला संतांचा आणि त्या सर्व ओव्यांचा मिळून एक ग्रंथ तयार त्यांनी केलेला आहे. आणि तो ग्रंथ आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आपल्याला वापरायचा. प्रत्येक संतांचा देह हा एक ग्रंथ आहे. ज्ञानोबांचा शरीर हा एक ग्रंथ आहे. शिवगीता, गुरुगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, बघा सगळ्या गीता आहेत या. भगवद्गीता, हंसगीता, पांडवगीता, यमगीता, या सगळ्या गीता आहेत. तसंच ज्ञानोबांची एक गीता आहे, नाथांची एक गीता आहे, समर्थ रामदासांची एक गीता आहे. गीता म्हणजे ग्रंथ हो. तर प्रत्येक संतांना जे जे आलेले अनुभव आहेत ते अनुभव त्यांनी काय केलेले आहेत, या ग्रंथांमधून मांडलेत आपल्यासाठी, बरं का, जड जीवासाठी मांडलेले आहेत. आणि त्याचा अर्थ आपल्याला कळायचा असेल तर आपण संतांना शरण जाऊन संत समागमामध्ये त्याचा आपल्याला काय होतं, अनुभूती येते. आणि त्या संत समागमातून आपल्याला आलेले अनुभव आपल्याला अंतकाली उपयोगाला येतात. प्रत्येक शब्दामध्ये तो अर्थ भरलेला आहे. आणि तो शब्द कुठे आहे, तो आपल्या आतमध्ये आहे. पण आपण त्या शब्दाला संतांच्या विचारांशी आपण जोडलं तर आपल्यामध्ये तो प्रकाशित होतो. काल आपण 146 ओळीपर्यंत आलो. आता 147वी ओवी आपल्याला मी वाचून दाखवतो. सांगाय गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनी आलियाचे कवन फळ, काय सुरतरू म्हणून बाबुळ, सेविली करी. हे सगळे आपल्याला दृष्टांत आणि सिद्धांत ज्ञानोबांनी आपल्या सांगायचं. काय महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. श्लोक काय सांगतो की अविवेकी लोक सर्व भूतांचा महान ईश्वर अशा माझ्या श्रेष्ठ भावास न जाणणारे असे होऊन मनुष्याची तनू धारण केलेल्या मला तुच्छ लेखतात. ज्यांच्याकडे विवेक नाही, ज्यांच्याकडे वैराग्य नाही, असे लोक काय करतात तर मला तुच्छ समजतात. आणि तुच्छ कसं समजतात हे आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये ज्ञानोबांनी सांगितलं आहे. आणि ज्ञानोबांनी अविवेकी लोकांची म्हणजे सर्वसामान्य लोकांची जी काही पूजा अर्चा करतात त्यांची सगळी मतं खोडून टाकलेली ज्ञानोबांनी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावं. ज्ञानेश्वरी वाचून आपल्याला, ज्ञानेश्वरी वाचाल तर आपण वाचू. कारण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी संपूर्ण काय केलेलं आहे, संपूर्ण भक्तिमार्ग कसा आहे आणि कशी भक्ती करावी हे ज्ञानोबांपासून आपण शिकायला पाहिजे. कारण त्यांनी संपूर्ण जे दिसतं, देव देवता ह्या सगळ्यांना खोडून टाकलेलं आहे आणि आपल्याला त्या निर्गुण निराकाराकडे घेऊन गेलेले आहेत. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलं आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. काय सांगितलं आहे, पहिल्याच मनाच्या श्लोकामध्ये लिहिलं आहे की गणाधीश जो ईश म्हणजे प्रत्येक गणामध्ये म्हणजे प्रत्येक देहामध्ये असलेला जो ईश्वर आहे तो सर्व गुणांनी संपन्न. बघा ना, प्रत्येक माणूस सर्व गुणांनी संपन्न आहे. सगळे येतं माणसाला हो. त्याला काही शिकवायची गरज नाही लागत. अंगठे बहादूर लोक विचार करा, राज्यकारभार चालवतात. म्हणजे मनुष्य शिकलेला नाही का, तो सगळं घेऊनच आलेला आहे. पण एवढंच त्याचं चुकलं आहे की तो स्वतःच्या अंतरात्म्याला जाणत नाही आणि म्हणून हे सगळं पसारा करून ठेवला आहे. ह्या देवाची पूजा करा, त्या देवाची पूजा करा. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. देव देव म्हणून व्यर्थ कार्य शिरशी कार्य फिरशी. ज्ञानोबा सांगतात
निजदेव नेनसी मिळी कोण. बघा, स्वतःचा अंतरीच्या अंतरात्म्याला जाणत नाही आणि माणूस मूर्खासारखा वागतो. ज्ञानोबाराय सांगतात बरं का, देव देव म्हणून व्यर्थ कार्य शिनशी कार्य फिरशी निजदेव नेनसी मिळी कोण. म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा जाणत नाही. देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा नाही गाव. बघा, देवाला गाव पण नाही, नाव पण नाही, रूप नाही, कोठे काही, कुठंच काय नाही, कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. स्पष्टपणे लिहिलंय. पण आपण किती वेडे आहोत आणि आत्मदेवाची आपण पूजा करतच नाही हो. आत्म्याची पूजा करा, तोच तुमचा देव आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही तोच असणार. आणि जे काही जगामध्ये चाललेलं आहे पूजा अर्चा, त्या सगळ्यांचं खंडन करण्यासाठी ज्ञानोबा राहिलाय. मतांचा गलबला कोण आवरेल कोणाला. लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडते हो. एकदा का माणसाची कामना पूर्ण झाली, हजारो लोकांना जेवण घालतो. सांगे या बुद्धी मृगजळ, ठाकून आलियाचे कवन फळ. गंगा आहे असे समजून मृगजळाजवळ जर कोणी गेला तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल बरे सांगा. बघा, एखादा माणूस मृगजळ आहे हो. मृगजळ कसा आहे, दिसतो. आणि त्या मृगजळाच्या मागे, मृगजळ नाव काय पडलं हे लक्षात घ्या, की हरणं त्या मृगजळाच्या मागे वेडी होतात, जंगलातली हरणं. कारण त्यांना असं वाटतं तिथे पाणी आहे आणि धावतात 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 आणि खड्ड्यात पडतात हो. तसं मृगजळाच्या मागे गंगा आहे असं समजून जर माणसाने धावलं, सापडेल का गंगा त्यांना. मृगजळ खोटं आहे हो, मृगजळ खोटं आहे. तसं हा संसार खोटा आहे. सांगतात काय ज्ञानोबारांना, हे सांगायचं की संसार खोटा आहे हो. संसार मुळातच खोटा आहे. जे दिसतं ते सगळं खोटं आहे आणि आपण खोट्याला धरून बसलोय आणि म्हणून सगळी भक्ती चुकली आपली. देव जेवतो काय, देव झोपतो काय, देव कपडे काय घालतो, देवाला जेवण काय आपण भरवतो. जो विश्व व्यापक आहे, विश्वाला व्यापून तो उरलेला आहे, तो काय जेवतो का. तोच आपल्याला जेवायला घालतो, तोच आपल्याला अन्न तयार करून देतो. त्याने अन्न तयार केले नाही तर आपण जेवू का. किती लोक बघा, किती लोक वेडे येतो. म्हणून तर ज्ञानोबा सांगतात, ते आस्थेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी कोट्यावधी लोक उड्या मारतात या भवरूपी समुद्रामध्ये. सगळेच लोक उड्या मारतात भगवंताच्या प्राप्तीसाठी, पण ते कोणालाच सापडत नाही. सांगतात एखाद्यालाच सापडतो. परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला गेली तरी एखादाच जातो तिथे. का, हे सगळे असे भ्रमिष्ट झालेले लोक आहेत. देवाला आतमध्ये बघत नाही ना, देव बाहेर सांगतात ह्या मूर्तीची पूजा कर, त्या मूर्तीची पूजा कर. पण मूर्तीची पूजा करू नये का. मूर्तीची पूजा करा, पण त्या मूर्तीमध्ये जे काय दडलेल्या मूर्तीच्या मागे जे चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या ठिकाणी आपण एकरूप व्हायला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, या उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असे सर्वंगत, ते चैतन्य संत स्वीकारिती. बघा, संतांनी आपल्याला मार्ग दाखवलाय, नाही तर आपण मूर्त्यांच्याच मागे वेळी झालो असतो. संत त्याची देव आहेत, संतच देव आहेत बरं का. देवाची ओळख संत करून देतात. ज्ञानोबा बघा, ज्ञानेश्वर महाराज आले, तुकाराम महाराज आले, नाथबाबा आले, कबीरदास आले, सूरदास आले, अनेक संत आले. आणि त्या संतांनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये, आपल्या रोमारोमामध्ये भगवंताला बघितलं आणि मग नंतर लिहिलंय, या उपाधी माझे गुप्त. म्हणजे उपाधी म्हणजे शरीर हे उपाधी आहे. मग तो भगवंताचा असला तरी तो उपाधीच आहे. रामाचा असो, कृष्णाचा असो,
उपाधीच आहे. तुकोबाऱ्यांचा असला तरी तो आपला पण उपाधीमध्येच आहे. पण देवांचं शरीर कसं असतं तर दिव्य स्वरूप असतं. देवांना जे शरीर मिळालेलं असतं ते दिव्य असतं आणि म्हणून त्यांना बरंच काय बोलता येईल त्यांच्याबद्दल आपल्याला. पण या उपाधीमध्ये गुप्त, या देहरूपी उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असे सर्वंगत, म्हणजे नखशिखांत आपल्या रोमामध्ये ते चैतन्य भरलेलं आहे. ते चैतन्य संत स्वीकारिती, संतांनी आपल्याला दाखवलं. भगवंत म्हणजे आपल्या आतमध्ये असलेलं चैतन्य, साध्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि त्या चैतन्याच्या ठायी शरीरांतरे येणे जाणे पाहिजे. चैतन्याच्या ठिकाणी शरीर येतात आणि जातात. चैतन्य तसंच आहे बरं का, ते येत नाही जात नाही. त्या चैतन्याच्या ठायी शरीरांतरे येणे जाणे येते जाते पाहिजे. ऐसे जाणे तया नाही व्योमह दुःख. असं जो जाणेल त्याला दुःख होत नाही. व्योमह दुःख म्हणजे तो मायेमध्ये पडत, कारण प्रत्येक शरीर हे त्या चैतन्यावर येतो आणि जातो, पण चैतन्य येत नाही आणि जात नाही. ते असतच असे सर्व काळ. गंगा आहे असे समजून मृगजळाजवळ जर कोणी गेला तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल का सांग बरे? होईल का त्याला प्राप्त? तो मृगजलच आहे. मृगजल कसा आहे? मिथ्या आहे हो. मृगजल कसा आहे? मिथ्या आहे. आणि तिथे आपल्याला गंगा सापडेल का? त्याचप्रमाणे कल्पवृक्ष समजून बाबूला हाती धरल्यास त्याचा काय उपयोग होईल सांगा? कल्पतरू आहे आणि कल्पतरूच्या ऐवजी आपण बाभळीचं झाड आपण हातात धरलंय. येईल का कल्पवृक्षाची सर येईल का बाभळीच्या झाडाला? कल्पवृक्ष म्हणजे ज्या झाडाखाली आपण बसलोय त्या झाडाखाली आपण जी कल्पना करू ती त्या कल्पनेची आपली पूर्तता होते, म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हणतात. बाभलीच्या झाडाला कल्पतरूची सर येईल का? नाही येणार हो. तेच सांगायचं. हार निळ्याचाची दुसरा या बुद्धी हातू घातला विखारा, का रत्ने म्हणून गारा वेची जेवी. निळमण्याचा 2 सरांचा हार समजून जर कवड्या सर्पाला हाती धरले काय होईल सांगा मला? निळमण्यांचा हार आहे आणि त्याला आपण काय कवड्या सर्प आहे आणि त्याला आपण काय समजलंय? निळमणी समजले आपण. काय होईल आपल्याला सांगा? त्याला आपण हातात धरलं सापाला, ठेवेल का आपल्याला तो चावायचा? किंवा रत्न समजून गारा वेचून घेतल्या. रत्न समजून बरं का, रत्नांनाच आपण गारा समजतो. रत्न समजून आपण गारा वेचून घेतले, काय होईल सांगा मला तुम्ही? काय भेटेल का आपल्याला? रत्न भेटतील का? रत्न वेगळे आहेत ना, गारा वेगळे आहे, पण आपण त्या गारांनाच रत्न समजतो. तसं ही जी भक्ती जी आपली आहे, जी काय आपली वरवरची भक्ती आहे ती आपण खरी समजतो, पण ती खरी नाही सांगतात. कारण त्याने मागची ओळी दिली आहे, ते बघा मागे लिहिले आहे की स्थूल दृष्टीने देखती माते, म्हणजे आपल्या या चर्मदृष्टीने आपण जे काय पूजा करू ती सगळी व्यर्थ जाणार आहे. मग सूक्ष्म व्हावं लागेल तुम्हाला. मागे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सूक्ष्म व्हायला लागेल. आपल्याला सूक्ष्माचा आपल्याला अभ्यास दिलेला होतो, सूक्ष्माचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. अरे अर्जुना, तुला अभ्यास करून भगवंताला प्राप्त करायचं. 12व्या अध्यायामध्ये सांगितले भक्तियोग वाचा. 20 श्लोक कसे आहेत बघा तुम्ही, वाचा 12वा अध्याय. सगळी भक्ती कशी आहे ती सांगितली आहे. त्याच्यामध्ये कुठेच काय मूर्ती नाही ना, काहीच आणलं नाही ज्ञानोबाराने. संपूर्ण अंतःकरण भक्तिमय करून घ्यायचं असेल तर 12व्या अध्यायातला एक ना एक शब्द तुम्ही वाचा.
कशी भक्ती करायची ती ज्ञानोबारांनी दिली आपल्याला. सगळी मतं खोडून टाकल्यात बरं का. मूर्तीपूजा वगैरे जे काय ती सगळी मतं खोडून टाकल्यात. पण ती मूर्तीपूजा करू नये असं लिहिलेलं आहे बरं का. मूर्तीपूजेमध्ये ही आपली पहिली पायरी आहे. कारण आपण जर आपल्याला कुठेतरी आपण नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागेल प्रतिमा. तैसे माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूंचा परत सद्गुरूवर आले बघा. समर्थ रामदासांनी लिहिलं आहे. माया योग्य म्हणजे आपल्याला जे काय आपल्याला देह मिळालेला आहे त्या देहाच्या माध्यमातून आपल्याला सद्गुरूंचं वर्णन करता यायला पाहिजे. म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान आपल्या हृदयामध्ये पाहिजे. नातुडी मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. प्रतिमा का करायची आपण? तर आपल्याला देव भासत नाही, दिसत नाही, म्हणून त्या प्रतिमेच्या ठिकाणी आपलं अंतःकरण, आपलं मन, आपलं एकाग्रचित्त करण्यासाठी मूर्तीची पूजा करायची सांगितली. मग आपण एकाग्र अंतःकरण झालो तर मग त्या मूर्तीमध्ये पण आपल्याला भगवंत दिसायला लागतो. कारण अवघेची विश्व ब्रह्म, मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे असाही बरं का. असा एक सिद्धांत मांडलेला आहे. सगळे विश्वामध्ये तो भरलेला आहे, मग मूर्तीमध्ये नाही का? तर मूर्तीमध्ये पण तोच आहे. पण आपला अंतःकरणाचा भाव तसा असला तर मूर्तीमध्ये दिसेल. आपल्या आतमध्ये काहीच नाही आणि नुसतं आपण मूर्तीची पूजा, फुलं वाहिली, फळं वाहिली, हार घातला, तुळशी हार वाहिला, आपण काय भेटणार आपल्याला? आपला भाव. म्हणून तुकोबारांनी सांगितलंय काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. काय सांगतात? मी विठोबारायची शपथ घेऊन सांगतो की भक्ती मार्गाला काहीही लागत नाही. तुमच्या अंतःकरणाचा हा भाव हाच तुमचा ईश्वर आहे. म्हणजे तो नामाचा भाव हाच ईश्वर आहे. जय शरीर माऊली सांगतात की नाही, जय शरीर भावना असती इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. स्पष्टपणे लिहिलं आहे. त्या नामाचा भाव तुमच्याकडे तयार झाला म्हणून गुरुला शरण जायचं असतं. गुरुला शरण कशासाठी जायचं? नाम घेण्यासाठी हो, मंत्र नाही. माळ आपल्याला माळ गळ्यामध्ये कशासाठी घालायची असते हेच कळत नाही हो. माळ गळ्यामध्ये आपल्याला वाऱ्या करण्यासाठी नाही बरं का, ते नाम घेण्यासाठी माळ आपल्या गळ्यामध्ये पाहिजे. नाम मिळवण्यासाठी मंत्र नाही. मंत्र काय आता बघा किती लोकांना देतात मंत्र, खाणाऱ्या पिणाऱ्याला मंत्र देतात. विचार करा तुम्ही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वत्र दुर्लभ विरला जाणे लिहिले की नाही. एखाद्यालाच ते मिळतं आणि त्यापैकी आपण सर्व जे काय आता हे कोरम आपला आहे 10-15 लोकांचा, त्या संपूर्ण जेवढी आपली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी जे काही 10-15 आपण आहोत. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ, ते आपण दुर्लभ आहोत. विरला जाणे ते आपण आहोत. बघा देवाचं सगळीकडे चाललंय, सगळीकडे देव भक्ती चालू आहे, पण विरला जाणे लिहिलंय, एखादाच सांगितलंय. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, एकदम सोपं आहे, पण सर्वत्र दुर्लभ. तो विरला जाणे एखादाच जाणतो आणि त्याच्यापैकी आपण आहोत. म्हणजे आपल्याला किती त्याचा अभिमान असला पाहिजे त्या नामाचा. म्हणून सांगतात की नामरूपी जडले ज्याचे चित्त त्याचा दास मी अंकित. भगवंत सांगतो त्याची दास्य भक्ती मी करतो, पण नामरूपी चित्त जडलं पाहिजे. नामरूपी चित्त हो, चित्तामध्ये ते जायला पाहिजे. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्म. कितीतरी प्रमाण आहेत महाराज. सगळ्या जन्मातून मुक्त होईल आपण. सगळ्या जन्मातून मुक्त होण्याचं नाम आहे. आणि म्हणून जे जिथं अडकलाय, जी माणसं जिथं अडकल्यात तिथे अडकून बसल्यात आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी हा 11वा श्लोक आहे. या 11व्या श्लोकामध्ये अविवेकी लोक सर्व भूतांचा महान ईश्वर अशा माझ्या श्रेष्ठ भावास न जाणणारे बघा, न जाणणारे असे होऊन मनुष्याची तनू धारण केलेल्या मला तुच्छ लेखतात आणि माझी अवज्ञा करतात. भगवंत सांगते माझी अवज्ञा करतात बघा. म्हणजे हे पूजा करणं ही अवज्ञा आहे.
मग खरं ज्ञान काय? खरा देव तो अंतरी चोरलासे आणि सद्गुरुविन तो सर्वथाही न दिसे. आतमध्ये सगळं आत्मदेव, बाहेर काहीच नाही. अवघा अथवा निधान हे प्रगटले म्हणून खादिरांगार खोळे भरिले का सावली नेमता घातले कुहासी हे. अथवा द्रव्याच्या ठेवा जमिनीतून वर येऊन उजेड पडावा असे समजून खैराचे निखारे पदरात घेतले. काय सांगतात? द्रव्याचा ठेवा जमिनीतून वर आलाय आणि असं समजून, म्हणजे ठेवा म्हणजे तो निखारे कसे असतात माहिती ना, लाल भडक असतात, म्हणजे ते सोन्यासारखे दिसतात. आणि खैराचे निखारे तेच आपण जर घेतले, आपल्या पदरात टाकले तर काय होईल मला सांगा? अहो, आपण भाजलं जाऊ ना. निखारे आहेत ते पेटलेले, जमिनीतून आलेले असं वाटतात त्यांना. मग खैराचे निखारे आपण पदरात घेतल्यात म्हणजे नको त्या गोष्टी आपण करत बसलोय. अथवा आपलीच पडछाया पाण्यात पडली आहे असे हे न समजल्यामुळे सिंह विहिरीत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकतो, किंवा आपली पडछाया म्हणजे आपले प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे, त्या सिंहाला वाटतं दुसरा सिंह माझ्या अंगावर आला पाण्यात बघितल्यावर, आणि त्याला पकडायला हा उडी टाकतो. आता मला सांगा, बावडीत पडला सिंह, काय होईल त्याची अवस्था? निघेल का बाहेर तो? अशी आपली अवस्था झालेली. आपण सगळे या मूर्तीपूजेमध्ये अडकले. सांगायचं काय की मूर्तीपूजांमध्ये सगळी माणसं अडकलेली आहेत. त्यातून ह्यांना बाहेर कोण काढणार? म्हणून ज्ञानोबाने 11वा श्लोक लिहिला. जे काय चाललंय आपल्याला ती पहिली पायरी आहे. करू नये अशातली वार्ता नाही बरं का, प्रत्येकाने करा. पण आता पायऱ्या पायरीने आपल्याला एक एक पायरी चढत चढत वरती यायला पाहिजे. आपण तेच धरून बसलोय. आणि म्हणून आपल्याला दृष्टांत सिद्धांत दिलेले आहेत. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? ध्यान करा. ध्यानाशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. ध्यानातून आपला अंतरंग शुद्ध होतो, आणि आपला अंतरंग शुद्ध झाला तर आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. चैतन्य आपल्या रोमारोमामध्ये प्रवेश करतो, आणि असार आपण बाजूला टाकून देतो, आणि सार तेवढंच घेतो. म्हणजे आपण कोण बनतो? आपण तर राजहंसाची पिल्ले आपण तयार होतो. राजहंस काय करतो? हंसक क्षीरज्ञान म्हणतात त्याला. राजहंस काय करतो? दूध तेवढंच घेतो, आणि पाणी तसंच राहतो. तसं आपण काय घ्यायला पाहिजे? तर निर्गुण निराकाराचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण एकरूप व्हायला पाहिजे. बाकी आपण ह्या मूर्तीपूजेमध्ये अडकण्यापेक्षा आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणून त्याच्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं. आपलं बघा, देह तो पाचाचे झाले. आपला देह कशापासून बनलेला आहे? तर पाच भूतापासून बनलेला आहे, आणि ते 5 भूत आपले निघून जाणार आहे. पृथ्वीमध्ये जाणार आहे आपले संपूर्ण दिसतं शरीर आहे. आपापामध्ये जाणार आहे आतला, तेच तेजामध्ये जाणार, वायूमध्ये जाणार. मग राहणार काय? राहणार ते आपला अंतरात्मा. आणि तो कसा आहे? तो चैतन्य स्वरूप आहे, आणि त्या चैतन्यातून आपण आलेलो आहोत. मग ते चैतन्याचीच ओळख आपल्याला नसेल, या उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असे सर्वंगत सर्व अंगामध्ये तो चैतन्य आहे, आणि तो चैतन्य आपल्या प्रत्येक इंद्रियांना शक्ती देतो. प्रत्येक इंद्रियाला शक्ती देणारा जे चैतन्य आहे, आणि त्या चैतन्यातून आपल्याला काय होतो? या आत्मज्ञानाची आपल्याला प्रचिती येते, आणि ती प्रचिती येण्यासाठी सर्व शास्त्र आहेत. प्रचितीसाठी शास्त्र आहेत बरं का. जर आपल्याला अनुभव आला नसेल तर भक्ती केलेली सगळी फुकट जाईल. मग तुमचं 50 वर्ष असेल, कोणाचं 60 असेल, कोणाचं 70 असेल, कोणाचं 80 असेल, कोणी मराला टेकला असेल, तरी पण भक्ती फुकट जाईल. मग भक्ती कशामध्ये? भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावयव. त्याला अवयवच नाही. आपण अवयवांची पूजा करतो.
आपण काय करतो? बघा ना, प्रत्येक हात पाय सगळे ज्या देवाला आहेत अशा देवाची आपण पूजा करतो. काही काही ठिकाणी आपण दगडाचीच पूजा करतो. देवे निर्मिले क्षिती, क्षितीच्या पोटी पाषाण होती आणि पाषाणासी देव म्हणती विवेकहीन. बघा, एका ओळीमध्ये समर्थ रामदासांनी सगळं सार आणलंय. देवे निर्मिले क्षिती, क्षिती म्हणजे पृथ्वी, आणि त्या क्षितीच्या पोटी पाषाण होती बघा. आणि त्या पृथ्वीच्या पोटात मध्ये पाषाण निर्माण होतात, पाषाण निर्माण झालेले आहेत. आणि त्या पाषाणाचं देव म्हणते, आणि त्या पाषाणाला आपण देव म्हणतो विवेकहीन. म्हणून अविवेकी. काय लिहिले ते? अविवेकी लोक, जे अविवेकी आहेत, विवेकहीन आहेत. विवेकहीन जे जण ते जाणावे पशु समान. तयांच्या एकता भाषण परलोक कैसे. परलोकाची प्राप्ती कशी प्राप्त होईल? सगळे अडकल्यात हो जिकडे तिकडे. अधिष्ठान आपल्या आतमध्ये आहे ना, आपण लोकांना बाहेर सांगतो अधिष्ठान. होईल का मला सांगा? प्राप्ती होईल का? ज्या ठिकाणी वस्तू आहे त्या ठिकाणी आपण ध्यान करत नाही, आणि त्या वस्तूला सोडून आपण सर्व काय करत बसलोय. त्या वस्तूच्या शक्तीवर आपण सगळं जग बघतो, आणि त्या वस्तूलाच आपण ओळखत नाही. घ्या, जेथून हे प्रगट आहे, ज्याचे जाऊन आटे, ते ज्ञान झाली अफिटे. भ्रांती अज्ञानाची, सगळं अज्ञान निघून जाईल तुम्हाला. पण तुम्ही ज्या आत्मस्वरूपातून तुम्ही आल्यात, प्रत्येक माणूस त्या आत्मस्वरूपाकडे जा, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हा, त्याची ओळख घ्या, त्याचं भजन करा. भजन करता करता आपल्याला त्याचं आपोआपच ज्ञान प्राप्त होईल. पण आपण त्याच्यावरतीच आपण मजा मारतो आणि त्यालाच आपण विसरलो. त्याच्यावरतीच आपण सगळं कार्य चालवतो. आपला संपूर्ण व्यवहार, देहाचे असो बाहेरचे असो, सगळे व्यवहार आपण त्याच्यावरतीच आपण सगळं त्याच्यावरतीच संपूर्ण सृष्टी वसलेली आहे, आणि आपण त्यालाच विसरलो आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.